हॅलो मित्रांनो, आम्ही चाललो आहे घोगरा महादेव आणि सकाळचे वाजले 4:30. आम्ही ऑटो केला होता आणि बघू शकता तुम्ही किती अंधार आहे. आणि छान मस्त आम्ही निघालो 4:30 वाजता. आणि तिथून मग आम्ही माझ्या वहिनीला माझ्या मामीला घ्यायला निघालो होतो. हे बघा आता हे यांना सगळ्यांना घेऊन आम्ही निघालो आहे घोगरा महादेव. अधिक मासाचा आम्ही आंघोळ करायला गेलो होतो. खूप मस्त काय व्ह्यू होता आणि सकाळी सकाळी तर बाप रे खूप छान, खूप भारी वाटत होतं. मग आम्ही तिथे पोचल्यावर बघतो तर बघ काय गाड्याच गाड्या इतकी गर्दी होती, खूप गर्दी होती. तुम्ही बघू शकता खूप गर्दी. माझी मामी आहे, माझी आई, सगळेजण आम्ही उतरलो. 1.5 तास लागला आम्हाला जायला. बरोबर नागपूरपासून 1.5 तास आहे, लागतेच 1.5 तास. ही माझी आजी पण आली होती. माझी आजी म्हणे मला पण घेऊन चल. म्हटलं चल. तिला पण घेऊन गेली. बेला पण होती. घरी कोणीच नव्हतं, आम्ही सगळेजण आलो होतो. खूप मजा आली मस्त. मग आम्ही तिथून निघालो गेलो. बघू शकता तुम्ही किती मस्त मज्जा, खूप एन्जॉय. आणि आम्ही गेलो होतो कपडे घेऊन. आम्ही आंघोळ न करताच घरून निघालो होतो, कारण आम्ही आंघोळ करायलाच गेलो तिथे. छान. म्हणजे मी तर फर्स्ट टाईम गेली होती, हे लोक अगोदर गेले होते. बघू शकता. आणि बकेट पण घेतली होती तिथे. आम्हाला माहीत होतं की पाणी थोडंसंच होतं, पण भारी वाटलं मस्त. सगळेजण हे करत होते आणि आम्ही चालत होतो पायदळ. तर त्याच्यात माझी वहिनी म्हणजे चपला नका घेऊ म्हणे, चपला नका घेऊ म्हणे, तिथं कुठं ठेवायला जागा नाही. आम्ही बिना चपलानं चालू, असे गोटे रुतत होते. मग बघू शकता मस्त व्ह्यू होता. आणि खूप मोठी नदी होती. आणि तिथे मस्त पाणी होतं, इतकं स्वच्छ पाणी होतं, खूप स्वच्छ पाणी होतं. म्हणजे माझी आई बेला मस्त फिरत आहे खूप मस्त. मग आम्ही बॅगा वगैरे ठेवल्या आणि मग आम्ही गेलो आंघोळी. माझी आजीबा कशी आंघोळ करायला लागली. पहिले तर स्टार्टिंगला तिलाच आंघोळ कर म्हटलं, कारण मग बॅग जवळ तेच बसली होती. मग आम्ही मस्त उतरलो पाण्यात. माझी वहिनी वगैरे सगळं, रोशनी, सगळेजण आम्ही उतरलो मस्त पाण्यात आणि मस्त मजा केली. खूप एन्जॉय केला आम्ही. कमीत कमी 1.5-2 तास त्या पाण्यातून निघालोच नाही, इतकी एन्जॉय केलं. त्या दोघीजणी माहीत नाही काय करून राहिल्या, काय पाहून राहिल्या ती इकडे. त्या दोघीजणी काय यायचा काय इरादा होता माहीत नाही. एक रोशनी होती त्याच्यासोबत. काय हरपलं होतं त्याचं माहीत नाही, काय करत होत्या त्या त्याला देव जाणे. मग आम्ही मस्त नाही तो किती मस्त एन्जॉय करत होते. मी तर डुबायचीच होती. मला वाटलं थंड पाणी नव्हतं, मस्त कोमट होतं पाणी, एक नंबर. मग मी पण उतरली मैदानात उतरली. तर मला असं वाटलं पहिले तर बाबा काय एन्जॉय केला. बसली फेदक्यासारखी मस्त. मेंढक्या पोहून राहिल्या त्याच्यात, एक नंबर. मस्त एन्जॉय केला, खूप एन्जॉय केला. आणि तिथून मग आम्ही लेकराईनी खूप एन्जॉय केला आहे. माझी मामी म्हणे मला तर येऊ द्या म्हणे. म्हटलं ये ना, बसा तुम्ही. म्हटलं माईजवळ फोन देऊन दिला. माई म्हणते आता तुमचा फोन ओला होईन ना. म्हटलं वॉटरप्रूफ आहे हो बाई फोन, काही ओला बिला नाही होत म्हटलं. सोडले केस आणि बसली तिच्या अंगावर मस्ती. अरे बापरे, काही विचारूच नका. मग खूप मस्ती केली, खूप एन्जॉय केला, खूप जास्त. माझी पोरगी तर म्हणे आई मी नाही धुत म्हणे, या दोघीजणी भैताळल्या म्हणे, आम्ही नाही धुत म्हणे. तर धुता. मग आम्ही मस्त तिथून निघालो, कपडे तिथंच बदलले. मग आम्ही परत जायला ऑटोत बसलो आणि तिथून निघालो. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक बाय.